इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. अहो इचलकरंजीकरांनो, पुलावर पूर पाहायला जाताय की यमराजाला सेल्फी पाठवायला? अहो काय ही इचलकरंजीकरांची पाण्यावरची अद्भुत माया. पंचगंगा नदीला पूर आलाय, पाणी धोक्याची पातळी ओलांडायला निघालीये आणि इथल्या काही अचाट नागरिकांना वाटतंय की निसर्गाने त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यासाठी आणि सोशल मीडियाच्या रीलसाठी खास लाईव्ह शो लावलाय. नदीवरचा लहान पूल पाण्याखाली गेलाय, त्यामुळे सगळी मोठी आणि छोटी वाहतूक एकाच मोठ्या पुलावरून सुरू आहे. आता खरं तर तिथून गुपचूप जीव मुठीत धरून सुरक्षितपणे निघून जाणं अपेक्षित आहे, पण छे, आमचे हौसे नवसे आणि गवसे आपल्या दुचाकी आणि चारचाकी पुलावरच आडव्या लावणार. मग मोबाईल असा 45 अंशाच्या कोनात वर पकडणार, तोंडाचा चंबू करणार आणि मागच्या पुराच्या फेसाळलेल्या पाण्यासोबत फॅमिली विथ पूर किंवा माझा नवा लुक पाठीमागे पूर अशा कॅप्शनसह सेल्फी काढणार. समोरून येणाऱ्या एसटी बसचं पाणी तुमच्या अंगावर येईल याचं भान कुणालाच नाही. जरा सांधा निसटला किंवा पाय घसरला तर थेट पंचगंगेत विसर्जन व्हायची वेळ येईल. पण यांना फेसबुक आणि इंस्टाग्रामवर लाईक्स मिळवणं जास्त महत्त्वाचं वाटतंय. या सेल्फी बहादरांना थोडं तरी भान यावं आणि त्याची सद्बुद्धी जागी व्हावी म्हणून अखेर पोलीस प्रशासन आणि इनरव्हील क्लबला रस्त्यावर उतरावं लागलं. बाबांनो, पुलावर गर्दी करू नका, सेल्फी काढून यमराजाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू नका, अशा स्पष्ट आणि कडक शब्दात चेतावणी देणारे सूचना फलक आता पुलावर लावण्यात आले आहेत. या फलक प्रसंगी शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार आबा बंडगर आणि आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संजय कांबळे हे गर्दी करणाऱ्या महाभागांकडे पाहून डोक्याला हात लावून उभे होते. त्यांच्या सोबतीला इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा विभा पाटणी, सुनीता दालमिया, ट्रेझरर सोनल बांगड, ISO आशा चौगले, एडिटर नीलू पाटणी, पल्लवी शहा आणि सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे यांच्यासह आपत्ती व्यवस्थापनाचे सर्व वीर उपस्थित होते. या सगळ्यांनी मिळून नागरिकांना हात जोडले आहेत की बाबांनो, स्वतःचा जीव स्वस्त समजू नका. आमचा रोखठोक सवाल, अहो इचलकरंजीकरांनो, वस्त्रनगरी म्हणून जगभर नाव कमावलं, आता अशी गर्दी करून स्वतःचा किंवा वाहतुकीचा खेळ खंडोबा करणे हा कोणता शहाणपणा? पोलीस आणि इनरव्हील क्लबने फलक लावून तुमची सोय केली आहे, आता तरी सुधरा. घरात बसा, सुरक्षित राहा. पुराचं पाणी पाहायचं असेल तर टीव्हीवर किंवा प्रेस मीडिया लाईव्हवर घरात बसून शांतपणे पहा. स्वतः तिथे जाऊन लाईव्ह जाण्याची थेरं बंद करा. नसता वाहतूक पोलिसांचा प्रसाद मिळाला की सेल्फीतला चेहरा आपोआप रडवेला होईल, हे विसरू नका. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.